तर हे बघा मित्रांनो, उगवण झालेलं आहे चांगली आणि उडीद इथपर्यंतच हे कुठं पेरलं होतं आणि इकडे एवढ्या रानाला कमी पडलं होतं. तर तुरीची कुठं कुठं तुटाळी झाली, पण आता काय करायचं, ह्यांचं महाग मुर तारमिळ गवर का ह्यांचा. तर आज भाकरी पण आहे, शेळी इथं टोपल्यात आणि भाजी पण आहे थोडीशी रात्रीची. त्याच्यामुळं आई म्हणली नकोच करायला, आता शिराच करा. मग शिरा केलाय आज. शिऱ्याची रेसिपी पण शिरा केलाय मस्त करून टाकू, कलर टाकून. नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. आणि सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असं माझा पण झालाय. काल केलेली दोडक्याची भाजी आहे थोडी. भाकरी कुठे तर बघावं लागेल. भाकरी देऊ का एक आहे अजून. तर भाकर आहे. आई काय म्हणते, मला भूक काय नाही आता, तर भाकरी नको करू म्हणते. तर आता थोडं म्हणते शिराच कर, गोड असलं नाही उपीट काहीतरी कर असं म्हणते. रानात बी जाऊन यायचंय. तर मी आता शिरा करणार आहे थोडा, कारण भाकर काही नको म्हणते आहे. माझं काही सांगू शकत नाही खायला आहे का नाही घरी, कारण मला रानात जायचंय. थोडासा रवा आहे भाजून ठेवलेला. थोडासा मी आता रवा करणार आहे. रव्यासाठी थोडं साखर टाकायची ह्याच्यात. थोडासा केसरी कलर टाकतो म्हणजे चांगलं दिसतं दिसायला बी. कारण कालची भाकर आहे थोडी, परत भाजी आहे, कशाला करू. भाजून ठेवलं होतं रसायला. थोडस मीठ टाकतो ह्याच्यात. तर झालेला आमचा शिरा करून.
झाला गेला आता भाजून ठेवला जरा सगळा संपला. भाकर आहे दोडक्याचं कालवण आहे कालचं थोडं हाय की काढून चांगलं काढून दे. गरम केलंय मी आता. चांगलं तर या मित्रांनो नाश्ता करायला मी शिऱ्याचा नाश्ता करतोय. भाकर नाही करीत आता मी बी जायचं या. काढून आहे चांगलं काढून दे. पाऊस थोडा थोडा चालूच आहे बाहेर बारका बारका. रानात जाऊन येतो तुरी फिरी उगल येतो का बघून येतो. नाश्ता पाणी झाले रानात आलो या. म्हणलं तुरी फिरी उगवल्या का बघावं, कारण 2-3 दिवस काय नव्हतं काम होतं. आमच्याकडे पाऊसच पड नाही अजून, बारीक बारीक तण नुसतं उगवायला लागले आता नांगरलेल्या रानात. मुंबईला भरपूर पाऊस आहे पण इकडं काही पाऊस पड नाही अजून. एकदा दोनदा पडला पेंडवालता झालाय, त्याच्यावर अजून काय परत नाही पडला. ते तुरी ती म्हणलं उगवल्या तर का बघावं. पुन्हा लई तण आलं, कारण लई दिवसाचं रान पडीक असल्यामुळं लई तण येणार आहे. वेळीच्या क्षणी सावध व्हावं लागणार आहे, नाहीतर लई तण झाल्यावर पुन्हा लई अवघड होते. हे रान कसं झालं आता, लई दिवस झालं पाणी नाही रानाला, लई दिवस झालं काही केलेलं नाही रानात, त्याच्यामुळं नांगरट नव्हतं, त्याच्यामुळं लई तण उगवतं हे रानात. कातमेंढान काडकुसुंबान बघू आपण. तुरी उगवले ते बघा दिसायला लागले त्या तुरी आता. कुठं दिसायला लागले ते. इकडल्या काकरीला थोडासा उडीद केला होता. हे उडीद पण दिसायला लागलंय. वाऱ्यानं ड्रीप हल्ली जरा. बघा कसा उडीद उगवला इकडे बी. हे बघा अशा काकऱ्या दिसत आहे उडदाच्या आणि तुरीच्या. उडीद उगवलाय आणि तुरी पण उगवले ते. असं आंतरपीक घेतलंय पण तिकडं कडेला कमी पडल्यामुळं तिकडंच राहिलं. त्या चांगल्या काकऱ्या दिसत आहे. बघू काय काय ठिकाणी झुमकं पडलं ते जरा. एखादी तो अजून तूर कुठंतरी दिसत नाही, एखादी पण बऱ्यापैकी उगवण चांगली झाली आहे. पण गावात असं उगवलं की बारीक एकदम नुसतं थुकायला जागा नाही एवढं उगवलं. हे बघा असं उगवण आहे सगळे केलेली. हे बघा हे काकऱ्या उगवलेल्या आहेत त्या उडीद आणि तुरी.
उगवण चांगले झालेले आहे, पण बारीक तण लय उगवल्यात. ह्यातनं लगे तणनाशक नाहीतर पाळी मधनं काहीतरी घालावं लागणार आहे. कुठं कुठं एखादं हे राहिलं उगवायचं. एखादी काकरीला मला वाटते त्याला बी पुरलं नसेल, त्या मशीननं पेरलं होतं. लय खर्च झाला आहे मित्रांनो, आणि खर्च कसं आहे निघायसाठी आपण आता आटोकाट प्रयत्न केलं पाहिजे. तर माझी चुकलं, 2.5 फुटाला एक तूर लावली, पण 1.25 फुटालाच लावायला पाहिजे होती. म्हणजे काय झालं असतं, एखादी तुटळ मध्ये झाली असती तर काही एवढं घाबरायचं नव्हतं. 1.25 फुटाला लावायला पाहिजे होती तूर, कारण तुरीची कुठं कुठं तुटाळी दिसती बरं का. काही ठिकाणी उगवते बी अजून, काय करावं कळलं नाही. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने उगवण झालेली आहे. बघू अजून मग त्याला थोडा खर्च बी करावा लागणार आहे, कारण गावात असं जे उगवले ना, तण लय उगवले. बारीक बारीक तण मारणाच उगवले, कारण लय दिवसाचं ह्याला पाणी भेटलं. लय दिवसाचं राणी असल्यामुळं, खाली असल्यामुळं पाणी भेटलं ती. बघू आता काय, जरा थोडं वाटते बरं का सप्ताह जरा पातळ. काय काय ठिकाणी तुरी उगवल्या नाही, ते अजून उगवते त्या का काही, ती बी काही कळलं नाही. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने उगवण झालेली आहे तुरीची. व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. पाऊस इकडं काही एवढा लय झालेला नाही अजून, थोडं थोडं येतोय. आता इकडचं बाकीचं काही करायचं तर रान नांगरून टाकलेलं आहे. कडनं थोड्याशा कुंद्याच्या पडी बी आहेत अशा, पण बघू आता सगळं काही जास्त जमत नाही एकदम घेणं, कारण एक 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 आपल्याला करावं लागणार आहे, कारण सगळं काय होणार नाही लगेच. खर्च लय झालाय, आता खर्च करावा लागणार आहे. मला कुठलं बी धान थोडं दाट झालेलं चालतं, उपटा येतं, पण पातळ झाल्यावर काय करायचं, तुटाळी झाल्यावर लय अवघड आहे. तशी तुरीची कुठं कुठं तुटाळी दिसते बरं का, पण लावावी तर कशी, मागच्या मोर्चाचा मेळ बसतोय का नाही काही ती बी कळत नाही. कारण इथं पाऊस आल्यावर थांबायला जागा नाही. इथं आहे दुसऱ्याचं घर शेजाऱ्याचं, पण ह्याला पण लॉक आहे. मग पुढच्या वर्षी आपला असा ऊस दिसला पाहिजे रानात, असं माझं ध्येय आहे, माझं तत्व आहे, माझी जिद्द आहे. होईल तुमच्या आशीर्वाद, तुमच्या सगळ्याची साथ आहे. चला मित्रांनो, मग कशी तुरीची उगवण कशी झाली कशी नाही बघा, कमेंट करून सांगा नेमकं. आणि इथून पुढं आता थोडंसं तणनाशक ही फवारणी काळजी घ्यावं लागणार आहे. चला भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत.